तर संपूर्ण राज्यभरात मुंबईकडे सुद्धा तितकंच सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मुंबईचा किंग कोण या प्रश्नाचं उत्तर खरं तर आज मिळेल असं म्हणता येईल। महायुती, महाविकास आघाडी नेमके कोणाचे उमेदवार तिथे विजयी होतात पाहावं लागेल। विशेषतः मुंबईमध्ये वरळी आणि माहीम या मतदारसंघामध्ये हाय प्रोफाईल लढत होणार आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। वरळी आणि माहीममध्ये तिरंगी लढत आहे आणि आता निकालाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत आणि श्रेयस सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी पंकज यांच्याकडे जाते। पंकज, मुंबईतल्या कुठल्या नेमक्या या हाय व्होल्टेज लढती आहेत आणखी ज्याच्याकडे विशेष लक्ष आज असेल, निर्णायक अशा या लढती ठरू शकतील? महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण हे आज स्पष्ट होणार आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो केंद्रस्थानी जी आहे ती मुंबई आहे। मुंबईमध्ये अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं जे आहे ते वर्चस्व प्राणाला लागलेलं आहे, कारण दोन्ही ठाकरे कुटुंबातली चौथी पिढी जी आहे ती आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका ठाकरे कुटुंब राजकारणात बजावत असताना चौथ्या पिढीने सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे कुटुंब हे अत्यंत महत्त्वाचे आणि किंवा केंद्रस्थानी त्यांची दोन्ही मुलं म्हणजे राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चिरंजीव आदित्य ठाकरे जे दुसऱ्या टर्मसाठी पुढे जात आहेत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ही एक हाय व्होल्टेज निवडणूक जी आहे असं म्हणावं लागेल। दुसरी अणुशक्ती नगर ची आहे, सना मलिक तिकडनं निवडणूक लढवत आहेत। शिवाजीनगर मानखुर्दमधनं नवाब मलिक निवडणूक लढवत आहेत। ती निवडणूक हाय व्होल्टेज आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या सगळ्या गेल्या सत्ता कारणाचा जो काही घटना घडली एपिसोड त्याच्यामध्ये केंद्रस्थानी होते ते राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ते जिंकणार की त्यांचा पराभव होणार ही तिकडेची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। अनेक लढती मुंबईच्या आहेत ज्या प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत। पण आधी मी तुम्हाला भाजपा कार्यालयाच्या बाहेरची दृश्य दाखवतोय। भाजपा कार्यालयाच्या बाहेर निकालाची जोरदार तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। LED स्क्रीन लावण्यात येत आहेत, लोकांना बसण्यासाठी जी आहे ती जागा इथे करण्यात आलेली आहे। साधारणतः स्क्रीनच्या समोर आणि त्याच्या पाठच्या बाजूला सुद्धा म्हणजेच नरिमन पॉईंटच्या दिशेने जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत तिथे सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दिवसभर भाजपाचे सगळे नेते जे आहेत ते या कार्यालयात येतील। जसजसे निकाल ट्रेंड्स येतील, निकाल स्पष्ट होत जातील तसतसं भाजपा कार्यालयामधली गर्दी जी आहे ती दिसायला सुरुवात होईल। आपण बघतोय प्रॉपर तयारी जी आहे ती इथे केलेली आहे। निकालाचं थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांवरती होणारं निकालाचं थेट प्रक्षेपण जे आहे ते या LED स्क्रीनच्या माध्यमातून जे आहे ते इथे केलं जाईल। बाजूला टेबल्स लावण्यात आलेली आहेत आणि काही वेळातच भाजपचे कार्यकर्ते येतील। मुंबई नक्की कोणाची? मुंबईमधल्या अनेक हाय व्होल्टेज जे आहेत 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। उत्तर असेल, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, दक्षिण, दक्षिण मध्य, ईशान्य आणि दक्षिण हे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। याच्यामध्ये भाजप आपलं वर्चस्व आणि अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करेल। उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण शिवसेनेचा श्वास आणि हृदय हे मुंबई आहे असं म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या। त्यामुळे मुंबई राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि तोच ट्रेंड जो आहे तो निकालात दिसून यावा यासाठी ते प्रयत्नशील होते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईतल्या लढती महत्त्वाच्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा मुंबई महत्त्वाची असणार आहे, कारण शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतले शिवसैनिक किती राहतात, मुंबईकर किती सपोर्ट करतात हे महत्त्वाचं असणार आहे। तिसरी महत्त्वाची मुंबईतली लढती असणार आहेत काँग्रेससाठी। काँग्रेसला सुद्धा मुंबईमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवार यांचं फार मुंबई केंद्रित राजकारण आत्तापर्यंत झालेलं नाही आहे, त्यामुळे यांचं मुंबईमध्ये फार अस्तित्व किंवा वर्चस्वाची लढाई त्यांच्यासाठी नसेल। अजित पवारांच्या पक्षासाठी मुंबईतल्या 4 जागा महत्त्वाच्या आहेत। तर एक नवाब मलिक म्हणजे सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पंकज, आणि सध्या मतमोजणीचं चित्र तुम्ही दाखवताय। आपल्याबरोबर श्रेयस सावंत देखील आहेत। श्रेयस, तुम्ही सध्या कुठे आहात? पहिले तर गुड मॉर्निंग, काय वातावरण आहे? हाऊज द जोश?
म्हणजे आता मला ते म्हणावंच लागेल हाय सर, कारण अजूनपर्यंत तुम्ही बघू शकता तर आता मी माहीमची जी मतमोजणी केंद्र आहे तिथं आहे आणि माहीमचा हा मतमोजणी केंद्र आता सज्ज होताना दिसतोय. सगळे अधिकारी जे आहेत ते आपले मोबाईल सगळे गोष्टी सिक्युरिटी सेंटर्सला ठेवतात आणि मग आता आज जात आहेत. इथं आपण बघितलं तर अँथनी डिसिल्वा ही शाळा आहे जिथं मतमोजणी केंद्र जे माहीमचं आहे अमोल सर ते आपल्याला इकडे दिसून येत आहे. याच मतमोजणी केंद्रावर माहीमचं खऱ्या अर्थानं संपूर्ण जे काउंटिंग होणार आहे ते याच मतमोजणी केंद्रावर होणार आहे. एकंदर आपण बघितलं गेलं तर माहीमकडे सगळ्यांचं लक्ष, महाराष्ट्राचं लक्ष आहे. जसं पंकज सर म्हटले की काही मोजक्या हाय प्रोफाईल लढती त्याच्यामध्ये माहीम हे नंबर 1ला येतं. कारण आपण जर बघितलं गेलं तर राज ठाकरे ह्यांच्या घरातली ही पहिली म्हणजे घरातला एक व्यक्ती पहिल्यांदा निवडणुकीत उभा राहतोय. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये अमित ठाकरे उभं राहिल्यानंतर राज ठाकरेंच्या घरातली पहिली व्यक्ती उभी राहते. त्यांच्यासाठी ही लढत खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. मनसेने या अगोदर अनेक निवडणुका लढल्या आहेत. एकच आमदार असलेल्या पक्षाचं त्या गोष्टी पण नाही ऐकल्या तरी 12 आमदार पण घोषवले आहेत. पण कुठे ना कुठे आत्ता या निवडणुकीत मनसे किती आमदार निवडून आणते त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यात माहीममध्ये कसं निवडून आणते त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जेव्हा अमित ठाकरे निवडणुकीला उभं राहिलं तर लोकांना असं वाटलं की बाकी पक्ष त्यांना मदत करतील. पण आपण बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेने सदा सरवणकर जे इकडचे आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उभं केलं. त्यामुळे त्यांची लढत होती. त्यासोबतच ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरेंनी महेश सावंतांना उभं केलं म्हणून त्यांची लढत होती. कुठे ना कुठे आता या तीन लढतीत कोण जिंकणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. माहीम विधानसभेला डे 1 पासून खरं तर ही हाय प्रोफाईल लढत आहे. कारण या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण भारतीय जनता पार्टीने सदा सरवणकरांनाही मदत केली आहे. भारतीय जनता पार्टीने अमित ठाकरेंनाही मदत केली आहे. त्यामुळे आताचं चित्र या मतमोजणीनंतर कसं कळणार आहे की आता जिंकणार कोण आहे. या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी एक हाय प्रोफाईल लढतीमध्ये हेच माहीम विधानसभा ही सगळ्यात मोठी लढत असेल. सगळ्यांचं लक्ष हेच आहे की अमित राज ठाकरे निवडून येतील का, सदा सरवणकर आपली जागा राखतील का किंवा महेश सावंत हा सरप्राईज पॅकेज असेल का. निश्चितपणे अमित ठाकरे हा सगळ्यात उत्सुकतेचा मुद्दा असणार आहे. त्यांची पहिली निवडणूक आहे.